हॅलो. चालवत तरी यायला पाहिजे. अखिल दादाची वस्ती करंडक 2022 आणि आजचा हा दुसरा दिवस, शेवटची मॅच सुरू आहे. अमर युवा प्रतिष्ठान आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. शिवगर्जना स्पोर्ट्स टॉस, अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवगर्जना या दोन संघांदरम्यान टॉस जिंकला. शिवगर्जना या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला अनुसरून आता फलंदाजी करतोय तो अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात 3. गोलंदाज ऋषी मखमालेचा हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर करडी नजर होती, परंतु अंतिम क्षणाला चेंडू आपण पाहिला सर्कलच्या अगदी जवळ खेळ जमिनीवरती विसावला आणि दरम्यान मात्र एक धावून पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 4 धावा धावफलकावर लागतात. प्रथम क्रमांकाची राशी आपण पाहतोय. 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य असं करंडक. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक आपल्याला पाहायला मिळतोय. 9 दिवस रंगणारा हा रणसंग्राम दादाच्या वस्तीचा. शेवटची मॅच आजच्या दिवसातली. आजचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसात ही लढत सुरू आहे. ऋषी हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर्स कॉल इट्स अ व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 5 धावा धावफलकावर लागतात. शांत आणि संयमी सुरुवात आहे. स्टेप आउट करून खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटच्या दरम्यान नीटचा संपर्क पाहायला मिळाला नाही. दरम्यान मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलंय ते 5 या धावसंख्येवर. तनिष्क चंदूभाऊ खांदवे यांचे सुपुत्र यावेळेला आपण बघतोय समालोचन कक्षामध्ये. गोलंदाज ऋषी मखमाले. ऋषीचा हा चेंडू अगदी सुरेख होता. उजव्या यष्टीच्या जवळ ऑफलाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला संभ्रमात टाकणारा हा चेंडू आणि या चेंडूवर मिळते एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतोय पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 6. आमच्या समवेत तुषार कानकटे गुणलेखक आहेत. चौका.inच्या माध्यमातून गुणलेखनाची भूमिका करतायत या स्पर्धेसाठी. त्यांच्या बाजूला जर का आपण बघितलं तर राहुलजी मासुळकर संगीत तज्ज्ञ अर्थात डीजे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू चांगला फटका आहे, सुरेख. चेंडूला फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. हॅलो हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तुषार सर, आपण जर का पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर धावफलकावरती धावा होत्या फक्त 6, ज्यामध्ये अवांतर सुद्धा धाव आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तदनंतर शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार 10 धावा आपल्याला पहिल्या षटकांती पाहायला मिळाल्या. दुसरं षटक सुरू झालं. गोलंदाजी मार्कवर सनी येतोय.
समोर मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आनंद बनसोडे ज्याने एक सिंगल घेतली आहे. सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 1.1 षटकाचा खेळ संपल्यानंतर. खरं तर ऊन तडाख्याचं आहे, बरीचशी गरमी या मैदानामध्ये आणि परिसरामध्ये पाहायला मिळतीये. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला आणि टिपलेला हा झेल आहे. फलंदाज बाद. गणेश खरात न्यू इन बॅट्समन आपण बघतो. इन ॲट नंबर पोझिशन 3. तिसऱ्या क्रमांकावर आलेला गणेश खरात यावेळेला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. 1.2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद आहे, झेलची स्वरूपात बाद झाला. आनंद बनसोडे आणि गणेश खरात. आनंद खेळतोय वैयक्तिक आपल्या 3 या धावसंख्येवर. एकूण चेंडू त्यानं फेस केले 4. तर आल्या आल्या एक चांगली विकेट मिळवली, एक चांगली मी म्हणेन उपलब्धी मिळवून दिली आपल्या संघाला तो गोलंदाज सनी यानं. पुढचा बॉल सनी घेऊन येणार. समोर मात्र स्ट्राईक एंडला गणेश पाहायला मिळतोय. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, उडवलाय मिड ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि दुसरी सफलता मिळतीये. दुसरा हादरा शिवगर्जना संघाला. क्रीडांगण आपण बघतो आणि या क्रीडांगणावरती रंगणारी स्पर्धा अखिल दादाची वस्ती करंडक 2022 चौथं पर्व आहे. आणि या चौथ्या पर्वातला आजचा हा दुसरा दिवस. शेवटची मॅच सुरू आहे. फार चांगलं कमबॅक करून दिलं आहे. मी म्हणेन या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज सनी, ज्यानं आल्या आल्या 2 विकेट्स मिळवल्या. चेंडू फेकले 3, एक फक्त सिंगल खर्च केली आहे आणि संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन येतोय. हा चेंडू हलक्या हातानं सन्मान दिलाय. शॉर्ट पॉईंटचं क्षेत्ररक्षक धावत येतो, चेंडूला उचलणार, फेकणार. धोका संभवू शकला असता परंतु थोडासा फंबल पाहायला मिळाला, ज्या कारणामुळे दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतायत आणि एक सिंगल पूर्ण होती. या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं फलंदाजांनी धाव घेतली ना तुषार सर, असं वाटलं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी इशारा झाला आणि त्यानंतर मग चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्या कॉलिंगमुळे एक सिंगल, चिकी सिंगल क्रिकेटच्या परिभाषेतली पूर्ण होताना आपण पाहिली. 12 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाज सनी पुन्हा एकदा तयार. समोर मात्र आनंद बनसोडे. अनुभव सिद्ध असा खेळाडू आपण पाहतोय शिवगर्जना संघाकडनं खेळत असताना. हा चेंडू हलक्या हातानं सन्मान. काय कमालीची गोलंदाजी आहे पहा. प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन पाहायला मिळालं. जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिले उजवी स्टिक म्हणजे उजव्या एसटीच्या आणि मिडल स्टंपच्या समोर. तेवढ्याच बरोबरीने आपण पाहिलं, त्याचबरोबरीने आपण पाहिलं की प्रत्येक चेंडू हा गुडलेन स्पॉटवर ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा पाहायला मिळाला. त्यात त्याला यशही मिळालं. पहिल्या एका चेंडूवर सिंगल खर्च केल्यानंतर त्यानं दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर प्रत्येकी 1-1 अशा 2 विकेट्स या षटकामध्ये अद्यापर्यंत मिळवल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 13. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचा चेंडू असावा या षटकातला गोलंदाज सनीचा. फैजान
एक मोठा फलंदाज आहे या लोहगाव टेनिस क्रिकेट विश्वातला आणि फैजानला मात्र इथे संभ्रमात टाकणारा चेंडू फेकला, बुचकळ्यात टाकलं फैजानला. दरम्यान मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अंती 6.50च्या सरासरीनं 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फलंदाज बाद आहेत 2. हॅलो. दोन षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज ऋषी मखामले. ऋषी मकामले आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन आलं आणि या षटकातला चेंडू फेकणार. दरम्यान मात्र समोर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो तो आनंद बनसोडे यानं 6 चेंडू अद्यापर्यंत फेस केलेत आणि धावा जमवल्यात 4. आउटसाइड दी लेग स्टंप. डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेरवरून आपल्याला चेंडू जाताना पाहायला मिळाला. दरम्यान मात्र पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. 14 धावा धावफलकावरती लागतात. 6 षटकांचं हे सत्र आहे आणि या 6 षटकांपैकी आपण जर का विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या 13 आणि तदनंतर हे 2 व्हाईट बॉल एकूण 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं दडपण पाहायला मिळतंय गोलंदाजावर, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आहे. समोर मात्र डावखुरी हाताचा फलंदाजाला आपण पाहतोय. ताकद आहे, क्षमता आहे, जोश आहे, जुनून आहे. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, ऑन मध्ये खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही, अंगावरती आदळतोय. दरम्यान मात्र एका निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 2 फलंदाज बाद, 15 धावा पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट या 2 संघांदरम्यान खेळलं जात आहे. गोलंदाज तयार ऋषी. हा चेंडू अगदी यष्ट्यांच्या समोर होता परंतु या शृंखलेचा या टुर्नामेंटचा नियम आपण पाहतो LBW स्वरूपात फलंदाज बाद नसणार आहे. ज्या कारणामुळे आपण पाहिलं अंगावरती आदळणाऱ्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही, एका डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि या डॉट बॉल नंतर धावफलक स्थिरावलंय. तर 2 फलंदाज बाद 15 या धावसंख्येवर. 2 बाद 15 धावा धावफलकावर आहेत. आनंद बनसोडे बराच वेळ आपण पाहतोय प्रतीक्षेत आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येत नाही आहेत. हा चेंडू चांगला प्रयत्न केलाय, चेंडूला खेळलाय ऑनसाईडमध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावत येणार, उंच उडी मारून चेंडूला अडवणार, फेकणार. तत्वर मात्र मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळालं. या रोटेशन बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 16 धावा धावफलकावरती लागतात. सोळा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार ऋषी.
फैजान साठी हा फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, थोडा जास्त उंच आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक धावत जाऊन क्षेत्ररक्षण करतो, चेंडूला उचलून फेकणार. तत्पूर्वी मात्र एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 17 धावा. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग लेग मध्ये पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली ऑन साईडमध्ये आणि ऑफ साईडला सीमा रेषेलगत. उर्वरित क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट पॉइंट होता, एक मिड ऑफ, गोलंदाज आणि यष्टीरक्षक. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती धावा आहेत त्या 17. फलंदाज बाद आहेत 2. शांत खेळ आहे खरं तर. डू ऑर डाय, प्रत्येक मॅच ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. या अखिल दादाची वस्ती करंडक 2022 पर्यंत पोहोचण्यासाठी सुरू असलेला खडतर प्रवास एकूण 16 संघांचा आपण पाहतोय. 16 संघांना या टुर्नामेंटमध्ये प्राधान्य दिलं गेलं आणि 16ही संघांचं स्वप्न आहे या करंडकापर्यंत पोहोचण्याचं, ज्यामध्ये प्रत्येक संघाला जास्तीत जास्त मॅच कशा प्रकारे खेळायला मिळतील याचं नियोजन आमच्या आयोजकांनी केलं आहे आणि प्रत्येक संघ या संधीचा फायदा उठवेल अशी अपेक्षा आहे. या टुर्नामेंटसाठी आपण पाहतोय 1 लाख रुपये रोख रक्कम आणि भव्य दिव्य असा करंडक पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपयांची रोख रक्कम आणि भव्य दिव्य करंडक. तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय 35,000 रुपयांची रोख रक्कम आणि प्रत्येक संघाला एक आकर्षक असा चषक अर्थातच करंडक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या टुर्नामेंटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज ज्याला दिली जाईल दुचाकी, जी या टुर्नामेंटचं मुख्य आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. तीन षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या अंती आपण पाहतो धावफलकावरती धावा आहेत त्या 17. विकेट्स गेल्यात त्या 2. अजूनही येणारी 3 षटकं बाकी आहेत. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हरमध्ये धावा किती जमावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खरं तर अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन आपण पाहतोय त्यांचे सर्व खेळाडू आता शांत बसलेत आणि का बसू नये, कारण धावसंख्येत जशी व्हायला हवी होती तशी सुरुवात मिळत नाही, त्याचा स्टार्ट मिळत नाही त्या अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला. उलट आपण विचार केला शिवगर्जना स्पोर्ट्स या संघाचा तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अद्यापपर्यंत आपण पाहतो त्यांचा निर्णय त्यांनी सार्थ ठरवला आहे. पहिल्या षटकात धावा त्यांनी खर्च केल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13, विकेट्स मिळवल्या 2 आणि तदनंतर आपण पाहतोय ऋषी याच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 4. म्हणजे ऋषीच्या एकूण जर का 2 षटकांचा आपण विचार केला तर 14 धावा त्यांना अद्यापपर्यंत खर्च केल्यात. चेंडू फेकले 12, एकही विकेट नाही. या विपरीत सनीनं 1 षटक फेकलं, 2 विकेट्स घेतल्या, 13 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा सनी 3 विकेट्स घेतल्या, 3 धावा खर्च केल्या, माफी असावी 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या आणि पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक घेऊन येतोय. दुसरा चेंडू सनी चूकचा, समोर मात्र स्ट्राईक एंडला फैजान. सनी टू फैजान, हा चांगला फटका आहे, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला हा 1 बाउन्स चेंडू सीमा रेषे पलीकडे चौकार.
सनी चूकचा हा चेंडू आपण पाहिला. उजव्या एष्टीवरनं थोडासा उसळी देणारा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला फैजानच्या बॅटमधनं. 4 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये जे संघर्ष झालं त्या संघर्षामध्ये आपण पाहिलं चेंडू बॅटची कडा घेतली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला. तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर का आपण पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफमध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमध्ये. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. उर्वरित क्षेत्ररक्षण जर का आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट लेगला, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंटमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट. गोलंदाज, यष्टीरक्षक असा हा एकूण 11 खेळाडूंच्या साथीने खेळला जाणारा खेळ यावेळेला. हा चेंडू चांगला फटका आहे. फलंदाजाचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवर मोहर लागली. 6 धावा. करण्याचा प्रयत्न आपण फैजानचा पाहिला, ज्याच्या बॅटमधनं षटकार आला. थोडासा उसळी घेऊन अंगावर येणाऱ्या चेंडूला त्यांना ऑनसाईडमध्ये आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये ढकलून दिलाय. 6 धावा. हा चेंडू ऋषीचा काय प्रॉपर टायमिंग आहे पहा. चेंडूला ढकलून दिलं, चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उत्तुंग असा. चार षटकांचा खेळ इथे संपला आणि 4 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 33. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या त्या 4 आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा खर्च केल्या त्या 16 माफी असावी 16 धावा आपण पाहतोय या षटकामध्ये आल्या. विकेट एक नाही, परंतु या ओव्हरमध्ये मात्र आपले हात मोकळे केले, आपल्या बॅटला त्यानं मुक्तपणे फिरवलं आणि या ओव्हरमध्ये 16 धावा वसूल केल्या. फैजान, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. उर्वरित 3 चेंडू मात्र सुरेख फेकले ते गोलंदाज सनीनं. 4 ओव्हर धावफलकावरती धावा आहेत त्या 2 फलंदाज बाद 33 धावा. 2 बाद 33. 5व्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ओमकार खांदवे. शिवगर्जना स्पोर्ट्स संघाचा हा एक नवीन गुणवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार समोर मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आनंद बनसोडे, ज्यांना अद्यापपर्यंत चेंडू फेस केलेत ते 10 धावा जमवल्यात फक्त 5. आनंदच्या बॅटमधनं धावा येतील अशी अपेक्षा आहे पाठीराख्यांना. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतो फैजान, ज्यानं नुकतेच 2 षटकार लगावले. वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज तयार. ओमकार. फर्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पहिला चेंडू या षटकातला घेऊन येणार. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साईडमध्ये खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नीटचा झाला नाही. त्यात दरम्यान मात्र एक सिंगल मिळाले आणि या सिंगलच्या बरोबरीनं स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेशनच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 34 धावा धावफलकावरती लागतायत. 2 फलंदाज बाद आहेत. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत फैजान इनामदारला, ज्यानं मागच्या षटकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. थोडंफार त्याला यश मिळालं आणि या षटकामध्ये मात्र तसाच प्रयत्न असेल, परंतु फैजानला रोखण्याचं काम इथे ओमकारला करावं लागणार आहे. एक 65-70 धावसंख्येपर्यंतचा आकडा टार्गेट म्हणून पाहतोय तो शिवगर्जना स्पोर्ट्स संघ, परंतु त्याहीपेक्षा कमी धावांमध्ये आवर घालण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे गोलंदाज. हा चेंडू फैजान
अक्रॉस द लाईन खेळायचा होता, आपली सर्व ताकद पणाला लावून खेळत होता, परंतु डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या बरोबरीने 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5वं षटक आहे मार्गस्थ. 5व्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. फैजान, इनामदार, हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन आउटफील्ड वरती जातोय. दरम्यान मात्र एक केरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये अगदी सहजरित्या केलं जात आहे आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावतोय. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. फार चांगलं क्रिकेट आहे. शांत सुरुवात आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, गडबड नाही. अगदी शांत या 2 टीम मध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवगर्जना संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. तो निर्णय त्यांनी अद्यापपर्यंत सार्थ ठरवलाय. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मोठ्या धावसंख्येसाठी प्रयत्न करत असताना उंच हवेमध्ये उडालेला चेंडू मिसफिल्ड पाहायला मिळाले. झेल सुटला आणि ज्या कारणामुळे एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना अगदी सहज पाहायला मिळालं. या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 38 धावा धावफलकावर. 2 फलंदाज बाद 38 धावा. अजूनही येणारे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूंवर मोठे फटके यावेत अशी आशा आणि अपेक्षा आहे ती पाठीराख्यांच्या अमर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या. हा चेंडू चांगला होता, अगदी सुरेख असं वाटलं, परंतु उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरून वळण घेतोय. थोडासा उंच उडालेला चेंडू वळण घेऊन बाहेरच्या दिशेला गेला. यष्टीरक्षकानं मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. अशा वेळेला पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेच्या बरोबरीने 39वी धाव धावफलकावर लागते. हा चेंडू चांगला फटका आहे. प्रवाहाच्या दिशेनं खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. अंतिम क्षणाला कॅरी केलं आणि इथे विकेट. एकोणचाळीस धावा धावफलकावर. हा चेंडू चांगला होता. दरम्यान मात्र ओव्हरची होती समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती लागतात. विकेट्स गेल्या 3. राहुल भाऊ मासोळकर एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर आहेत जे आमच्या समवेत या शृंखलेमध्ये जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चंदूभाऊ खांदवे आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी एक उत्कृष्ट अशी टुर्नामेंट आयोजित केली. खरं तर दरवर्षी न चुकता दादाची वस्ती करंडक आपल्याला पाहायला मिळतो आणि कोविडमधली जर का 2 वर्ष आपण वगळली 2020-21 तर ती 2 वर्ष वगळता फार सुरेख आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. 4थं पर्व सुरू आहे 2022 मधलं. हा चेंडू उडवलाय. बराच वेळ प्रतीक्षेत होते फलंदाज, या चेंडूची वाट पाहत होते आणि या खराब चेंडू
सृष्टीमधली फार सुरेख सुरेख गीतं आपल्याला ऐकायला मिळतात DJ राहुल यांच्या माध्यमातून. खराब चेंडू, पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका पाहायला मिळेल असं वाटलं, परंतु गोलंदाजाचं नशीब चांगलं आहे, चेंडू बॅटवर नीटचा येत नाही. दरम्यान मात्र एका निर्धाव चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता. पहिल्या हाफ ट्रॅकर बॉलला आपण पाहिलं फाईन लेग सीमारेषा आणि लॉंग लेग सीमारेषेच्या मधनं धाडलं सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. हा चेंडू स्टेप आउट करून खेळला आहे. बॅकवर्ड रिजनमध्ये आपण पाहिलंय क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल पाहायला मिळाला. एक सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावते. 46 धावा धावफलकावरती. 5.3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अर्थात क्रिकेटच्या परिभाषेतली स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर आपण पाहतोय आणि या 3 चेंडूंवरती कितपत धावा जमवणार अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस प्रयत्न इथे करून मैदानामध्ये उतरलेली ही जोडी अशोक मनोरे आणि आनंद बनसोडे. अशोक मनोरे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला एक चेंडू फेस केलाय, एकही धाव अजूनपर्यंत त्यांनी जमवलेली नाहीये. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑन साईडमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र एक सिंगल पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. एकाच धावेवर समाधान मानलं आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावते. 47 धावा धावफलकावर लागत आहेत. 5.4 च्या मोबदल्यात 5 षटकं आणि 4 चेंडूंच्या मोबदल्यात धावा जमवल्यात त्या फक्त आणि फक्त 47. 3 फलंदाज बाद आहेत. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक अर्थात स्वतः गोलंदाज धावत जाऊन आपल्या फॉलोथ्रोमध्ये कलेक्ट करतोय आणि इथे 4थी विकेट मिळते. ठेवले आपण पाहतोय नवीन फलंदाज आहे. नवीन नियमाची अंमलबजावणी या स्पर्धेमध्ये केली जाते. झेल पकडल्यानंतर नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल आणि तशा पद्धतीने आपण पाहिलं, परंतु इथे धावचित स्वरूपात विकेट जातीये. विकेट क्रमांक 5. सहा षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती जमवल्या. फलंदाज एकूण आपण पाहिलं तर 47 धावा जमवताना 5 बाद झाले आणि आता गरज आहे 48 धावांची. 36 चेंडूंमध्ये 48 धावांचं टार्गेट, माफक असं लक्ष आपण पाहतोय ते अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशनने ठेवलं आहे. या स्पर्धेमधला सर्वात कमी धावसंख्येचा आकडा आपण या मॅचमध्ये पाहिला. लोवेस्ट टोटल जी जमवली पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर
ते अमरिया स्पोर्ट्स फाउंडेशन या संघानं. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. अठ्ठेचाळीस धावांची गरज आहे 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी शिवगर्जना स्पोर्ट्स या संघाला. अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा आपण विचार केला तर सुरुवातीपासून थोडासा चाचपडत खेळताना आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला पाहिजे होती तशी सुरुवात त्यांची पाहायला मिळाली नाही. अगदी आपण जर का पाहिलं तर गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडू त्यांनी नियंत्रित फेकला आहे. प्रत्येक चेंडू मागच्या वेगावर त्यांची नियंत्रण प्रत्येक चेंडूच्या वेगावर त्यांचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं. टप्प्यावर नियंत्रण पाहायला मिळालं आणि या कारणामुळे आपण पाहतोय कमीत कमी धावसंख्येत रोखण्यात प्रतिस्पर्धी संघाला यश आलंय. चला सलामीवीरांची जोडी पाठवा. शिवगर्जना स्पोर्ट्स 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. अमोल तात्या खांदवे या शृंखलेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांचीही ओळख आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि ते आम्हाला सांगतायत की युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तुमची पहिली पडणारी छाप, तुमचा पहिला पडणारा प्रभाव हा तुम्हाला शेवटपर्यंत नेत असतो आणि ती ओळख तुमची शेवटपर्यंत कायम राहत असते. राहुल भाऊ, या मॅचमध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्रात छाप सोडली गोलंदाजांनी. शिवगर्जना स्पोर्ट्स संघाच्या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना फक्त 47 धावा जमा करून दिल्या आणि 48 धावांचं एक सोपं लक्ष घेऊन मैदानामध्ये आता सलामीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार आणि संकेत ही सलामीवीरांची जोडी आपण पाहतोय. नंबर 1 आणि नंबर 2चे फलंदाज खेळपट्टीकडे रवाना. छत्तीस गेंदे और जीत के लिए 48 रन. काफ़ी आसान सा लक्ष्य है जीतने के लिए, लेकिन गेंदबाजी यहाँ पर कसावट भरी करनी होगी गेंदबाजों को. अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन जिन्होंने पहले सत्र में की बल्लेबाजी टॉस हारने के बाद और रन बनाए 48 रनों का टारगेट. अंपायर द्वारा कॉल. ये मुकाबला, ये इनिंग की होती हुई शुरुआत. पहले ओवर के लिए गेंदबाजी मार्ग के ऊपर आएंगे यश, जो कि पहली गेंद करेंगे अपनी ओवर की और उन्हें फेस करेंगे बल्लेबाज ओमकार खांदवे जो कि स्ट्राइक एंड में खड़े हैं. डटकर मुकाबला करना होगा. अच्छा मुकाबला है. 36 गेंदे 48 रन. गेंदबाज फिर से एक बार तैयार. इस ओवर की पहली गेंद करेंगे. बिल्कुल सामने फेंकी हुई गेंद को सम्मान दिया. सम्मान के साथ मिला एक सिंगल के साथ अपना और टीम का खाता खोलते हुए यहाँ पे बल्लेबाज, और सिंगल के साथ दोहरा रन चुराया. क्रिकेट में चालाक रहना सबसे बड़ी बात होती है. कुछ वक्त पहले हमने कहा था कि यूर फर्स्ट इंप्रेशन यूर लास्ट इंप्रेशन. आपका पहला प्रभाव आपको आखिर तक ले जाता है और यहाँ पे पहला प्रभाव अच्छा रहा बल्लेबाज ओमकार द्वारा, जिन्होंने सिंगल पूरा किया. सिंगल के साथ उन्होंने देखा कि यहाँ पे थोड़ी सी हड़बड़ी मची हुई है, फील्डर इस गेंद को उठा नहीं पा रहे. तब तक दूसरा रन, दोहरा रन पूरा किया और इन 2 रनों के साथ टीम का और निजी खाता खोला. आने वाली गेंदें बची अब 35 और जीत के लिए 46 रन. 35 गेंदें 46 रन. गेंदबाज तैयार. ये गेंद स्विच हिट करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं. शरीर से टकराई हुई गेंद. एक सिंगल पूरा किया. अंपायर का इशारा आता हुआ यहाँ पर लेग बाइज के तौर पर एक अतिरिक्त रन, और इस अतिरिक्त रन के साथ बढ़ता हुआ टोटल 3 रन स्कोर कार्ड के ऊपर. तीन रन स्कोर कार्ड के ऊपर. ये गेंद स्विच हिट. काफी बढ़िया टाइमिंग के साथ खेला हुआ इस स्ट्रोक था. बिल्कुल भी 4 रन आते हुए इस गेंद के ऊपर.
तरीके से करते हुए बल्लेबाज संकेत, उन्होंने देखा हवा का रुख इस तरफ चल रहा है, गेंदबाज है जो रफ्तार भरी गेंदबाजी कर रहे हैं, उन्हीं की रफ्तार का साथ लेकर एक अच्छा स्ट्रोक उनके बल्ले से देखने को मिला। इस बीच दो का हो सकता था, सिंगल आया लेग बाइज के तौर पर और इस सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 8 रन। पहला और है प्रोग्रेस पर, 4 गेंदें अब तक फेंकी जा चुकी है, 48 रनों का पीछा यहाँ पे जारी है और भी 40 रन बनाने हैं, गेंदें बची है 32। ये गेंद काफी समय हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा और ये गेंद पहुंचा ही है स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री के बाहर और 6 बॉल फिर से एक बार वापिस। आखिरी गेंद पहली ओवर की, रन है 14 टोटल। अच्छा स्ट्रोक देखने को मिला था बल्लेबाज ओमकार खांदेवे के बल्ले से, आते ही अपनी यहाँ पे छवि दिखाते हुए बल्लेबाज ओमकार, बेहतरीन लाजवाब 6 रन। ये गेंद फिर से एक बार उठाकर खेल दिया, काफी समय गेंद हवा में, फील्डर दौड़ रहे गेंद के नीचे लेकिन कैच होने की कोई संभावना नहीं। सिंगल पूरा किया, सिंगल के साथ दोहरा रन लेने की कोशिश और इसी तरह 2 रन पूरे, इन दोनों के साथ बढ़ता हुआ टोटल पहले ओवर के समाप्ति के पश्चात 16 रन। 2 एक्स्ट्राज आए इस ओवर में लेग बाइज के तौर पर। राहुल भाऊ मासोळकर यांच्या डीजेच्या माध्यमातून फार सुरेख सुरेख गीतं आपण ऐकतोय कालपासून या अखिल दादाची वस्ती करंडक स्पर्धा 2022 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वातला आजचा दुसरा दिवस। ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते startenniscricket.in आणि या स्पर्धेचा आनंद आपण बघतो यावेळेला सचिनजी टिंगरे ज्यांनी आम्हाला पाणी स्पॉन्सर केलंय, जल मिनरल वॉटर ज्यांनी पुरस्कृत केलंय, तनुश्री डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अर्थातच सन्माननीय सचिनजी टिंगरे या टुर्नामेंटचा आनंद घेतात। शिवगर्जना स्पोर्ट्सला ते म्हणून सपोर्ट करतायत, फार चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सचिनजी टिंगरे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचा आनंद घेतला जातोय। त्यांचंही मनपूर्वक स्वागत, त्यांनाही शुभेच्छा, शिवगर्जना स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा आणि खास करून आता शुभेच्छा द्याव्या लागतील त्या अमोरिवा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला, कारण धावा जमवल्यात फलंदाजी करताना 47-48 धावांचं माफक आव्हान असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात 16। अतिशय महागडी ओव्हर आपण पाहिली, पहिली ज्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 16, आता आपण पाहतोय 30 चेंडू आणि गरज आहे 32 धावांची। हा चेंडू बॅटची एज घेतली, बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक, चेंडूचा पाठलाग करणार, तजवर मात्र फलंदाज धावताय चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केलेल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। अठरा धावा धावफलकावरती लागतात, गोलंदाज तयार, स्टेप आउट करून खेळलाय, बराच वेळ हवेमध्ये, पॉइंट आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक धावतात, चेंडू मागे, चेंडूला उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र 2 धावा।
तुषार सर, क्रिकेटमध्ये षटकार चौकाराला जेवढं महत्त्व नाही ना तेवढं महत्त्व आहे तुमच्या सिंगल आणि डबल्सला. तुम्ही जर का फलंदाजी करताय तर प्रत्येक चेंडूमागे सिंगल डबलसाठी तुम्ही झगडायला हवं. आणि जर का तुम्ही क्षेत्ररक्षण करताय तर प्रत्येक चेंडूमागे येणारी सिंगल डबल रोखण्यासाठी तुमचा प्रयत्न असायला हवा. परंतु इथे आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती डबल डबल्स म्हणजे दुहेरी दुहेरी धावा अगदी सहजगत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. हे थोडंसं अपयश म्हणता येईल ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमरिया स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचं. हा चेंडू खोलवर टप्प्याचा उजव्या एसटीच्या जवळ अगदी फेकला होता. फलंदाजानं मात्र लिलया खेळून काढलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ. खराब क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड, फंबल आणि ज्या कारणामुळे आल्या या 4 धावा चौकार. निम्मी लढाई जिंकली, 24 धावा जमवल्या, 24 अजूनही जमवायच्यात. हा चेंडू उजव्या एसटीच्या अगदी जवळून खाली राहिला फ्लॅट, अगदी विकेटवरून ट्रॅव्हल करणारा आपण चेंडू पाहिला. फलंदाजाच्या चेंडू आणि फलंदाजाच्या बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल. रिव्हर्स, काय फटका आहे पहा. अफलातून गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलाय आणि त्याच वेगाच्या मी म्हणेन दिशेनं मारलेला फटका. DJ राहुल इन द मिक्स. तुषार सर, आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 47 धावा आल्या, दुसऱ्या सत्रामध्ये 48 धावांची गरज होती. पहिल्या षटकात धावा आल्या 16, दुसऱ्या षटकात धावा आल्या 14. एकूण 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत 30 आणि सफलता एकही नाही. या उलट जर का आपण विचार केला तर आता चेंडू शिल्लक आहेत 24, अर्थात 4 षटकं आणि धावा करायच्यात फक्त आणि फक्त 18. चेंडू आणि धावांमधलं अंतर 6च आहे. हे समीकरण जर का उलट असतं ना, धावा जास्त आणि चेंडू कमी, तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु इथे धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत. याचा अर्थ आता गोलंदाजांना परिश्रम करावा लागणार, मेहनत करावी लागणार. प्रत्येक चेंडू हा कमीत कमी धावसंख्येचा, या विपरीत प्रत्येक चेंडू हा निर्धाव कसा फेकला जाईल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, झगडावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. विकेट्स मिळवाव्या लागतील, मच निडेड, ज्या आता या मॅचमध्ये बनल्यात. अत्यावश्यक विकेट्स आता या मॅचमध्ये मिळवाव्या लागतील. जी विकेट असेल ओमकार खांदवेची, जी विकेट असेल संकेत कंदची. या जोडीने चांगली पार्टनरशिप केली, चांगली ओपनिंग केली ती आपल्या संघासाठी. शिवगर्जना स्पोर्ट्स आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 30. 2 षटकांचा खेळ संपलाय, 24 चेंडू आणि आता गरज आहे 18 धावांची. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतो नवीन गोलंदाज करण काळे, अर्थातच के गोलंदाजी मार्कवर. करणचा हा चेंडू ओमकार खांदवेसाठी उजव्या एसटीच्या अगदी जवळून ट्रॅव्हल करतोय. पंच मात्र शांत उभे आहेत. याचा अर्थ हा डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक मात्र स्थिरावलाय ते 30 या धावसंख्येवर. 23 चेंडू आणि आता गरज आहे 18 धावांची. तेवीस चेंडू 18 धावा, गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आहे, चांगला फटका आहे, रूम बनवली कव्हर आणि पॉइंटच्या मधनं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे दन दन करत चाललाय चेंडू. 4 धावांसाठी चौकार. आलाय चौकाराच्या बरोबरीने 34 धावा पाहायला मिळत आहेत. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार.
करण काळे के प्रयत्न सुरू आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. हा चेंडू वा काय कमालीचा आहे बघा, अफलातून वेग पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या अगदी जवळ म्हणजे प्रॉपिंग क्रीज, फलंदाजाच्या क्रीजमध्ये टाकलेला हा चेंडू आपण पाहिला उजव्या यष्टीच्या जवळचा. दरम्यान मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता होती आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जागेवर स्थिर आहे. 34 धावा धावफलकावर. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 6 ओव्हरचं हे सत्र आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस. अगदी फलंदाजाच्या समोरून निघून जातोय. एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला. या ओव्हरचा आपण विचार केला तर 4 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत. करण काळेनं धावा खर्च केल्यात 4, ज्यामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 3 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. जर का असेच चेंडू फेकले आणि या चेंडूंसोबत जर का एखादी विकेट मिळवली तर मग एक चांगलं युद्ध, एक चांगलं बॅटल या दोन संघांमधलं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. करणचा आप ट्रॅकर बॉल चेंडूला उडवलाय. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. गलीचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. आउटफील्ड थोडंसं खराब पाहायला मिळतंय, ज्या कारणामुळे चेंडूवरती पळून पूर्ण केल्या त्या धावा 2. या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 36 धावा, 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. आणि जमेची बाजू काय आहे तुषार कानकडे सर या सत्रामध्ये? तर जमेची बाजू आहे एकही विकेट अद्यापर्यंत गेलेली नाही, ती शिवगर्जना स्पोर्ट्स संघाची. म्हणजे निश्चितपणे आता हबी होताना आपण पाहतो ती शिवगर्जना या संघाला अमर युवा संघावर एक चांगली लढत होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर त्यांनी ज्याप्रमाणे वार केले होते तसे प्रतिहल्ले प्रतिवार तुमच्या संघाकडनंही व्हायला हवे होते. जशी सुरुवात केली होती त्यांनी गोलंदाजी करताना तशी सुरुवात अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या गोलंदाजांकडनं अपेक्षित होती, परंतु तसं घडत नाहीये. रनअपमध्ये थोडीशी चूक पाहतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा आला तर पण मात्र धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय 36 या धावसंख्येवर. ठोसा कुठेही मी म्हणेन देणं गरजेचं असतं. या वेळेला तसं पाहायला मिळत नाही. सुरुवात चांगली केली होती शिवगर्जना स्पोर्ट्स संघानं पहिल्या सत्रात. दुसऱ्या सत्रातही सुरुवात चांगली म्हणता येईल अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या विरोधात. गोलंदाजी तय करताना गोलंदाज तयार. हा चेंडू बॅट टू द बॉलर. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या बरोबरीने 37 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आल्या धावा 7. उर्वरित अजूनही चेंडू शिल्लक आहेत त्या 18 आणि गरज आहे 11 धावांची. अठरा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे निर्णायक विजयासाठी. आपल्या आपण वाचते बघ. बरोबर नाही माहिती. रात्रीचं कसं झालं? 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्थातच 18 चेंडू आणि गरज आहे 11 धावांची. गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक फेकण्यासाठी गणेश खरात. शिवगर्जना स्पोर्ट्स संघाच्या विरोधात आपण पाहतो ना अमर युवानं सगळे पॅन्त्रे आजमावलेत. 4 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर केला परंतु एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश नाही मिळालेलं. गणेश खरातचा पहिला चेंडू आपण पाहिला निर्धाव ओमकारसाठी होता. उर्वरित चेंडू आता शिल्लक आहेत 17 आणि गरज आहे 11 धावांची. चेंडू आणि धावांमधलं अंतर कायम आहे 6चं, जे आपण सरासरी पाहिली होती, जे इक्वेशन आपण पाहिलं होतं 2 षटकांनंतर. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट येऊ शकला असता परंतु यष्टीरक्षकानं मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. पुन्हा एकदा एक डॉट बॉलची समाप्ती आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 37. आता मात्र 16 चेंडू आणि गरज आहे 11 धावांची. एक मोठा फटका शिवगर्जना संघाला तारणार तर इथनं विकेट असेल तर मग अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे हौसले बुलंद होतील. हा चेंडू सन्मान दिलाय. एक सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती 38 धावा लागल्या. आता गरज आहे 10 धावांची. चेंडू मात्र शिल्लक असतील 15.
लोहगावमध्ये प्रथमच पाहायला मिळतंय बाउंड्री रोपच्या बाहेर ॲडव्हर्टाईजचे फ्लेक्स. बहुधा माझ्या माहितीनुसार प्रथमच असावं जे आपण पाहतोय अखिल दादाची वस्ती करंडक 2022 मध्ये. दरम्यान मात्र एका डॉट बॉलची समाप्ती आणि या डॉट बॉल नंतर धावफलकाचा आपण विचार केला तर या षटकात फक्त आणि फक्त आली आहे सिंगल. या ओव्हरची गरज होती अमरिया स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला आणि ती ओव्हर आता घेऊन येतो गणेश खरात. हा चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? निश्चितच नाही होत आणि एकेरीच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरीच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत ते 39. आता गरज आहे शेवटचे चेंडू शिल्लक 13 आणि 9 धावांची आवश्यकता. 9 धावा 13 चेंडू. गोलंदाज गणेश. हा चेंडू किती वेळ तुम्ही शांत ठेवणार या फलंदाजाला ज्याच्या बॅटमधनं आलाय उत्तुंग फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट ड्राईव्हला खेळलेला हा उत्तुंग षटकार. षटकार बरंच काही सांगून गेला शिवगर्जना स्पोर्ट्स संघासाठी. या षटकारानं बरंचसं अंतर कापलंय. 6 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. एकूण 45 धावा धावफलकावरती लागतायत. 48 धावांचा पाठलाग सुरू होता. आता मात्र गरज आहे ती 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 3. या सामन्यामधलं प्रेशर रिलीज करणारा फटका खेळला तो फलंदाज ओमकारनं. 14 चेंडूंमध्ये 24 धावा वैयक्तिक आहेत, त्याच्यातून नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. तर 10 चेंडूंमध्ये 19 धावा जमवणारा फलंदाज स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय संकेत कंद. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज अशोक मनोरे. 5वा गोलंदाज आहे हा अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचा, ज्याचा पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. अतिरिक्त अवांतर आणि या अवांतर धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 46 धावा धावफलकावर. राज सायलू सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्विच हिटचा फटका. स्वीप करायचं होतं चेंडूला परंतु पॅडवरती आदळला. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. आता विजय अगदी टप्प्यात आहे. अशा वेळेला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय संकेत कंदचा. अजूनही गरज आहे 2 धावांची. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 11. हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलणार फेकणार. फंबल पाहायला मिळाला. अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 48 धावा जमा झाल्या आणि याच बरोबरीने ही मॅच जिंकली ती अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या विरोधात खेळणाऱ्या शिवगर्जना स्पोर्ट्स संघानं. दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. त्याचबरोबरीनं विशेष अभिनंदन शिवगर्जना स्पोर्ट्स संघाचं ज्यांनी हा सामना जिंकला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेच यायचं आहे ज्यानं 1 षटक फेकलं, 6 धावा फक्त खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली आणि फलंदाजी करताना 14 चेंडू फेस करत असताना 24 धावा जमवल्या. ओमकार खांदवे मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतील आमचे अतिथी चंदू भाऊ. कोणाच्या हस्ते द्यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार?